अधिक मासामध्ये आपल्या एनर्जी फील्ड वरती खूप लवकर परिणाम होत असतात. पण जर आपला औरा क्लीन नसेल तर आपल्यामध्ये निगेटिव्ह व्हायब्रेशन सुद्धा वाढू शकतात. अधिक मास हा फक्त धार्मिक काळ नाही तर आपली एनर्जी रिसेट करण्यासाठीचा एक खास काळ मानला जातो. या काळामध्ये औरा क्लिन्झिंगसाठी हे 5 उपाय नक्की करा. सकाळी मिठाच्या पाण्याने स्नान करा. यासाठी तुम्ही रॉक सॉल्ट किंवा समुद्री मीठ देखील वापरू शकता. यामुळे निगेटिव्ह एनर्जी दूर व्हायला मदत होते. घरामध्ये धूप आणि दीप लावा. यामुळे घरातील निगेटिव्ह व्हायब्रेशन्स कमी होतात. 10 मिनिटे ध्यान करा. फक्त शांत बसा आणि खोल श्वास घेत राहा. मन शांत झालं की आपला औरा नॅचरली स्ट्रॉंग व्हायला मदत होत असते. मंत्र व्हायब्रेशन्स वाढवा. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवायचा जप औराला पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी देतो. रेकी किंवा एनर्जी हिलिंग करा. ह्या काळामध्ये एनर्जी हिलिंग अधिक प्रभावीपणे काम करते असे मानले जाते. तर ह्या अधिक मासात फक्त पूजाच नाही तर स्वतःची एनर्जी सुद्धा रिसेट करा. तुम्ही औरा क्लिन्झिंग करता का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.